जय हिंद मित्रांनो, भारत अकॅडमी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आज आपण पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन टॉपिकवर व्हिडिओ घेऊन आलो आहोत। मित्रांनो आपल्यासाठी हेमंत पाटील आणि सतीश निकम दोन्ही एक सर्व्हिसमॅन जे आर्मीतून रिटायर झालेले आहेत, त्यांनी स्पेशली अकॅडमी सुरू केलेली आहे। आपली अकॅडमी जी आहे ती नाशिक सिडको आणि नाशिक अशोक स्तंभ या दोन्ही ठिकाणावर अकॅडमीच्या शाखा आहेत। या दोन्ही एक सर्व्हिसमॅन यांनी होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी MPC, UPC, पोलीस, आर्मी, नेव्ही, स्टाफ सिलेक्शन, बँकिंग या सर्व पोस्टसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी अकॅडमी सुरू केली आहे। प्लस जे विद्यार्थी कुठल्याही केंद्र किंवा राज्य सरकारची एग्जाम पास करतील तर त्यांना शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 25,000 रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे। मित्रांनो 25,000 रुपयाचे बक्षीस। मित्रांनो या दोघी एक सार्वजनिकांचा अकॅडमी ओपन करण्याचा जो उद्देश आहे तो फार सुंदर आणि निथळ पाण्यासारखा आहे, जेणेकरून गरीब, होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांना कमी पैशामध्ये जास्त सवलत मिळून त्यांचं लवकरात लवकर सिलेक्शन व्हावं या उद्देशाने या दोघी एक सर्व्हिसमॅन यांनी माजी सैनिकांनी भारत करी अकॅडमी सुरू केलेली आहे। मित्रांनो मी बरेच वेळेस बघतो, मला बरेच विद्यार्थ्यांचे फोनही येतात की 50,000, 60,000 हजार रुपये फी भरतायत। 50,000, 60,000 हजार। मित्रांनो माझ्या सर्व अशा मित्रांना सांगणं आहे, मित्रांनो जे इन फ्युचरमध्ये ॲडमिशन घेतील एवढे 50,000, 60,000 भरून, ती भले MPSC, UPSC असो। मित्रांनो ज्या पण महाराष्ट्रातल्या ज्या पण क्लासला तुम्ही 50,000, 60,000 तुम्हाला फी सांगितली जात असेल, मला बोलवा, तिथे मला बोलवा। जर ते माझ्या निकषावर खरे उतरले, तर तुमची सगळ्यांची फी मी भरेल। मित्रांनो मी भरेल तुमची फी। तर मित्रांनो मूर्खपणा करू नका। अशी कुठलाही क्लास जादूची छडी फिरवत नाही की तो तुम्ही 50 आणि 60,000 भरले की तुम्हाला वर्दी हातात येणार किंवा पोस्ट हातात येणार। मित्रांनो हा मूर्खपणा करू नका। तो पोलीस भरती क्लास असेल, आर्मी क्लास असेल, MPC असेल, UPSC असेल। मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल की 50 आणि 60,000 आणि 30 आणि 40,000 फी भरून तुम्हाला पोस्ट हातात येईल, तर हा तुमचा भ्रम आहे। मित्रांनो त्यासाठी फक्त तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे। तर जर तुम्हाला कोणी एवढे 50, 60, 30, 40,000 फी भरायला लावत असेल तर फी भरण्याच्या अगोदर मला फोन करा किंवा मला स्वतः तिथे घेऊन चला। जर तुम्हाला पटली ती गोष्ट तरच तुम्ही तिथं फी भरा, नाहीतर जर त्या माझ्या निकषावर नाही उतरले, फक्त काय मित्रांनो, तर त्या ठिकाणी फक्त तुम्ही टीचिंग बघा, टीचिंग। जर तुम्हाला तिथं क्वालिटी मिळत असेल, जर ते माझ्या निकषावर खरे उतरले तर मी तुमची फी भरेल, परंतु कुठल्याही क्लासला एवढी फी भरू नका, त्याची आवश्यकता नाही। मित्रांनो मूर्ख बनू नका। तर मित्रांनो खूप जास्त वेळ वाया न घालता आपण नेक्स्ट टॉपिकला या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत। तर आजच्या ज्या टॉपिकचं नाव आहे तो टॉपिक आहे ठोकळा। परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा टॉपिक आहे। डायस परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचा टॉपिक आहे। यावर 1 किंवा 2 मार्काला प्रश्न विचारले जातात। आजच्या पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ठोकळे या चॅप्टरची संपूर्ण थेअरी बघणार आहोत आणि 1-1, 2-2 उदाहरणं बघणार आहोत। मात्र जे आपलं सेकंड लेक्चर ठोकळे या टॉपिकवर असणार आहे, त्या लेक्चरमध्ये आपण सर्व प्रकारचे जेवढेही ठोकळ्यावरचे जे एक्झाम्पल आहेत ते बघणार आहोत। मात्र कुठलाही चॅप्टर बघण्याच्या अगोदर त्याची थेअरी फार महत्त्वाची असते, त्याचा बेस कन्सेप्ट महत्त्वाचा असतो, तो आपण या ठिकाणी बघणार आहोत। मित्रांनो ठोकळे 2 प्रकारचे असतात। पहिला ठोकळा असतो स्टँडर्ड डायस म्हणजे मानस ठोकळा, आणि दुसरा असतो सिंपल डायस म्हणजे साधारण ठोकळा। तर असे 2 प्रकारचे ठोकळे आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे। दोघांचे काहीतरी नियम असतात। जसं स्टँडर्ड आयएस म्हणजे जे गोष्ट ISO मार्कला फॉलो करतो, ISO रूलला फॉलो करतं. जसं तुमचं गोल्ड असतं 100% गोल्ड शुद्ध 24
कॅरेट गोल्ड जे असतं तर त्यामध्ये त्यावर ISO मार्क असतो. तर ते ISO मार्क म्हणजे पूर्ण शुद्ध सोनं. पण मित्रांनो जे ISO मार्कवालं सोनं असतं ते पूर्णतः शुद्ध नसतं. त्यामध्ये 99.99% सोनं असतं आणि 0.1% जे असतं ते कॉपर मिक्स असतं. कारण की जर त्यामध्ये कॉपर नाही मिक्स केलं तर त्या सोन्यापासून आभूषण तयार होणार नाही किंवा तयार जरी झालं तरी ते फार कमकुवत असणार आहे. तर त्याला थोडं स्ट्रॉंग बनवण्यासाठी, थोडं हार्ड बनवण्यासाठी त्यामध्ये थोडं तांबं मिक्स केलं जातं. तर मित्रांनो आपला विषय आज डायस आणि या डायस या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत एक स्टँडर्ड डायस आणि दुसरा असणार आहे सिम्पल डायस, मानस ठोकळा आणि साधारण ठोकळा. तर मित्रांनो माझ्याकडं हातामध्ये 2 ठोकळे आहेत. तर यामध्ये एक जो ठोकळा असणार आहे तो स्टँडर्ड डायस आहे आणि एक जो असणार आहे तो साधारण डायस आहे मित्रांनो. तर बघूयात आपण स्टँडर्ड डायस आणि साधारण डायसमध्ये काय फरक आहे. तर बघा आता हा जो माझ्या हातामध्ये जो ठोकळा आहे हा स्टँडर्ड डायस आहे म्हणजे मानस डायस आहे. याला काही रूल्स अँड रेग्युलेशन असणार आहे. तर ते रूल्स अँड रेग्युलेशन काय असणार ते आपण या ठिकाणी बघूया. तर बघा जो स्टँडर्ड डायस आहे मित्रांनो, स्टँडर्ड डायस, तर स्टँडर्ड डायसमध्ये विरुद्ध बाजूंची बेरीज, विरुद्ध बाजूंची बेरीज, बाजूंची बेरीज 7 असते. किती असते? 7 असते. तर हा नियम जो आहे हा आहे आपल्या स्टँडर्ड डायसचा. म्हणजे जर तुम्ही यामध्ये जर बघितलं तर हा जो आपल्याकडे स्टँडर्ड डायस आहे म्हणजे मानस ठोकळा आहे त्याच्या विरुद्ध बाजूंची बेरीज किती असणार आहे? 7 असणार आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला 1 दिसत आहे, 1. तर एकाच्या विरोधामध्ये कोण आहे? 6. तर 1 आणि 6 किती आले? 7. त्याच्यानंतर या ठिकाणी 2 आहे. तर 2च्या विरुद्धामध्ये कोण आहे? 5. बघा 2च्या विरुद्धामध्ये 5. त्याच्यानंतर या ठिकाणी 4 आहे. तर 4च्या विरुद्धामध्ये कोण आहे मित्रांनो? 3 आहे. 4च्या विरुद्धामध्ये कोण आहे? 3. तर इथं रूल्स फॉलो होतोय बघा. एकाच्या विरुद्ध 6. बघा या ठिकाणी एकाच्या विरुद्ध कोण आहे? 6 आहे. 2च्या विरुद्ध 5 आणि 3च्या विरुद्ध 4. हे विरुद्धचं चिन्ह आहे मित्रांनो. हे गुणाकाराचं नाही तर विरुद्धचं चिन्ह आहे. जसं आपण विरुद्धार्थी शब्द या क्रॉस चिन्हाने दर्शवतो तसं. तर अपोजिट बाजूंची जी बेरीज आहे द ॲडिशन ऑफ अपोजिट साईड इज इक्वल टू 7. तर या ठिकाणी 1 आणि हा 6 दोघांची अपोजिट बाजूंची बेरीज 7 आली. त्याच्यानंतर हा 5 आणि हा 2 7. तर अपोजिट बाजूंची बेरीज पुन्हा काय आली? 7 आली. त्याच्यानंतर हा 4 आहे. तर इकडे कोण आला? 3. तर अपोजिट बाजूंची बेरीज पुन्हा किती आली? 7 आली. तर स्टँडर्ड डायसमध्ये हा विशिष्ट रूल फॉलो केला जातो परंतु तो साधारण डायसमध्ये तो नियम फॉलो केला जात नाही. म्हणजे साधारण ठोकळ्यात विरुद्ध बाजूंची बेरीज, विरुद्ध बाजूंची बेरीज, विरुद्ध बाजूंची बेरीज ची बेरीज 7 येईलच, 7 येईलच असे नाही. 7 येईलच असे नाही. तर मित्रांनो जर फॉर एक्झाम्पल मी जर घेतलं समजा एकाच्या विरुद्ध 6 आला तर या ठिकाणी एका पेअरसाठी रूल मॅच होतो आहे परंतु पुढच्या 2 पेअरने पण रूल फॉलो करणं गरजेचं आहे. तर 1 आणि 6 एकाच्या विरुद्ध 6 म्हणजे विरुद्ध बाजूची बेरीज 7 आली. मात्र पुढचे रूलसुद्धा फॉलो होणं गरजेचं आहे. 2च्या विरुद्ध इथं आला 4 म्हणजे पुढं रूल फॉलो झाला नाही. विरुद्ध बाजूंची बेरीज 7 येत नाही. आणि इथं 3च्या विरुद्ध आला 5. तर जसं इथं विरुद्ध बाजूंची बेरीज जी आहे ती 7 येते. 1 आणि 6 7, 2 आणि 5 7, 3 आणि 4 7. तसं इथं विरुद्ध बाजूंची बेरीज 7 कंपल्सरी येत नाही. एकदा आली म्हणजे विरुद्ध बाजूंची बेरीज 7 येईलच असं नाही. म्हणजे कधी कधी येईल एका पेअरसाठी पण पुढच्या पेअरसाठी ती मॅच होणार नाही. तर बघा 2 आणि 4 किती आला? 6. 7 आला नाही. 3 आणि 5 किती आला? 8. 7 आला नाही.
याचा अर्थ हा जो आहे हा साधारण ठोकळा आहे आणि हा जो आहे स्टँडर्ड डायस आहे. तर आपण हा पहिला फरक या ठिकाणी बघितला. तर आता हा जो माझ्याकडे जो दुसरा ठोकळा आहे तर बघा हा स्टँडर्ड डायस नसून हा साधारण डायस आहे. बघा इथं एकाच्या विरुद्ध कोण आहे, इथं 2 आहे, उलटा दिसतोय बघा, हा 2 झाला. त्याच्यानंतर इथं 6 आहे, तर 6च्या विरुद्ध कोण आला पाहिजे होता, 6च्या विरुद्ध आला पाहिजे होता 3, पण 3 नाही येता, सॉरी 6च्या विरुद्ध आला पाहिजे होता 1, पण 1 नाही येता किती आला 3. आणि 5च्या विरुद्ध कोण आला पाहिजे होता, 5च्या विरुद्ध 2 आला पाहिजे होता, पण 2 येता किती काय आलाय 4 आलाय. तर इथं रूल मॅच नाही होतं. बघा इथं 3 आहे, तर 3च्या विरुद्ध कोण आला पाहिजे होता 4, पण 4 नाही येता किती येतोय 6 येतोय 6. इथं 1 आहे, तर 1च्या विरुद्ध आला पाहिजे होता 6, पण 6 नाही येता किती येतोय 2 येतोय. तर विरुद्ध साधारण टोकात विरुद्ध बाजूंची बेरीज 7 येत नाही. मात्र जो माझ्याकडे दुसरा टोका आहे तर त्याच्याने विरुद्ध बाजूंची बेरीज 7 येणार. बघा या ठिकाणी 1 आहे, बघा या ठिकाणी 1 आहे, तर एकाच्या विरुद्ध कोणाला इथं 6 आला 6. मात्र या टोकावर जो 1 आहे तर एकाच्या विरुद्ध इथं 6 नाही तर कोण येतोय 2 येतोय. तर हा साधारण टोका आहे आणि हा स्टँडर्ड डायस आहे. तर हा नियम आपण पहिला बघितला. आता दुसरा नियम आपण या ठिकाणी बघणार आहोत. याच्या दुसरा नियम आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. बघा तर बघा आता या ठिकाणी बघा प्रत्येक पृष्ठभागाला या ठोकळ्यामध्ये प्रत्येक पृष्ठभागाला याला 6 पृष्ठभाग आहेत. बघा 1 2 3 4 5 6. तर किती पृष्ठभाग आहे 6 पृष्ठभाग. तर यामध्ये मी कुठला पण एक पृष्ठभाग घेतला, जसा हा तुमच्याजवळ एक पृष्ठभाग आहे तर त्याला 4 शेजारी, किती शेजारी 4 शेजारी आणि एक विरुद्ध बाजूला बसलेला आहे. तर बघा हा 1 आहे, तर याला 4 शेजारी कोणते आहेत 1 2 3 आणि 4. तर हे 4 शेजारी आणि एक विरुद्ध असणारे. तर यामध्ये विरुद्ध बाजूंची बेरीज 7 येते, विरुद्ध बाजूंची बेरीज 7 येते. मात्र याची शेजाऱ्यासोबत बेरीज 7 येणार नाही, कारण की हा स्टँडर्ड डायस आहे. याची कुठल्याही शेजाऱ्यासोबत बेरीज 7 येणार नाही. बघा इथं 1 आहे, 1 आणि 5 6 आली. इथं 1 आहे, 1 आणि 4 5 आली. इथं 1 आहे, 1 आणि 3 4 आली. इथं 1 आहे, 1 आणि 2 3 आली. तर याची फक्त विरुद्ध बाजूंसोबत बेरीज 7 येते, मात्र शेजाऱ्यासोबत बेरीज 7 येणार नाही. स्टँडर्ड डायस. तर स्टँडर्ड डायसमध्ये बघा शेजाऱ्यासोबत बेरीज 7 येत नाही, 7 येत नाही. मात्र साधारण डायसमध्ये बघा, साधारण डायसमध्ये शेजाऱ्यासोबत बेरीज 7 येऊ शकते. जसं बघा इथं कोण आहे 1, इथं कोण आहे 1, तर साधारण डायस आहे. एकाच्या विरुद्ध कोणाला पाहिजे होता 6, पण 6 नाही आला, तर एकाच्या विरुद्ध आला 2 आला. तर याचा अर्थ 6 जर विरुद्धला नाही तर 6 कुठंतरी शेजारी बसलेला आहे. मग तो शेजारी कुठं बसला आहे तर बघा इथं 1 आला, तर 1 आणि इथं आला 3, तर 1 आणि 3 झाला 4, पण 7 आला नाही, पण येईल कुठं ना कुठं शेजाऱ्यासोबत बेरीज 7 येईल. तर इथं 1 आहे, 1 नंतर इकडं कोण आहे 5, तर 1 आणि 5 झाला 6. त्यानंतर इथं 1 आहे, इथं कोण आहे 4, तर 1 आणि 4 किती आले 5. इथं 1 आहे, मात्र या ठिकाणी बघा इथं कोण आहे 6, तर 1 आणि 6 किती आले 7. म्हणजे या सरफेसची या शेजाऱ्यासोबत बेरीज काय आली 7 आली. विरुद्ध बाजूसोबत आली नाही, पण याची शेजाऱ्यासोबत बेरीज 7 आली. म्हणजे साधारण टोकळ्यामध्ये शेजाऱ्यासोबत बेरीज 7 येते. प्रत्येक पृष्ठफळाला 4 शेजारी आणि एक विरुद्धमध्ये बसलेला असतो. तर ही अशी बेसिक थिअरी आपण ठोकळ्याबाबत आपण बघितलेली आहे. तर आता आपण काय करणार आहोत, तर याचे एक बेसिक काही उदाहरण आपण या ठिकाणी बघणार आहोत. आज थेरी चॅप्टर असल्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, पण तरी पण आपण प्रत्येक टॉपिकवर एक एक उदाहरण घ्यायचा प्रयत्न करू. मात्र पुढचं जे आपलं लेक्चर असणार आहे ठोकळ्या टॉपिकवर, त्यामध्ये संपूर्णतः आपण उदाहरणं बघणार आहोत. तर बघा आपण याच्यावर काही उदाहरणं बघू. तर मी काय करतो बघा मित्रांनो, पहिले एक स्टँडर्ड डायस घेतो आणि स्टँडर्ड डायसवरून आपण एक उदाहरण बनवूया. नंतर माझ्याकडे एक सिंपल डायस आहे, तर सिंपल डायसवरून पण आपण एक उदाहरण बघूया. तर बघा मित्रांनो, पहिले डायसची बेसिक गोष्ट समजणं आपल्याला गरजेची होती, ते आपण समजलो. आता डायस काय असतो बघा, तर एक असा डायस आहे म्हणजे ठोकळा आहे.
या पद्धतीचा एक ठोकळा आहे. तर या ठोकळ्यामध्ये बघा, ठोकळ्याला जे सरफेस असतात, सरफेस म्हणजे पृष्ठफळ, तर 6 पृष्ठफळ असतात बघा. 1 2 3 4 5 आणि 6. तर 6 पृष्ठफळ, 6 अंक त्याच्यावर असणार आहेत. त्याच्यानंतर ठोकळ्याला जे कॉर्नर आहेत, कॉर्नर म्हणजे कोपरे, तर त्याला 8 कॉर्नर असतात. तर बघा, हा 1, हा 2, हा 3, हा 4 आणि तसेच खाली हा 5, हा 6, हा 7 आणि हा इकडे खालचा 8. त्याच्यानंतर जे बाजू असतात, एज, ज्या बाजू आहेत, तर त्या बाजू टोटल 12 असणारे, टोटल एज याला 12 असणारे. बघा, ही 1, ही 2, ही 3, ही 4. सेम खालच्या बाजूला ही 5, ही 6, ही 7, ही 8. त्यानंतर ही 9, ही 10, ही 11 आणि ही 12. तर 12 बाजू असतात. तर आपण हे बेसिक गोष्टी या ठिकाणी बघितल्या आहेत. तर आता बघा, आपल्याला काही उदाहरणं या ठिकाणी बघायची आहेत. तर उदाहरणं कसे बघणार मित्रांनो? आपल्याला ठोकळ्याच्या कधीही जर जास्तीत जास्त जर बाजू बघायच्या असतील एका वेळेस, जर आपल्याला ॲट द सेम टाईम जर आपल्याला मॅक्झिमम त्याच्या बाजू बघायच्या असतील, तर आपण जास्तीत जास्त 3च बाजू आपण ठोकळ्याच्या बघू शकतो. जसं हा ठोकळा या ठिकाणी मी ठेवलेला आहे मित्रांनो, या ठिकाणी मी हा ठोकळा ठेवलेला आहे. तर या ठिकाणी बघा, मी इकडून बघतोय तर मला ॲट ए टाईम 3च बाजू दिसत आहेत. मी जर ह्याच बाजूला जरी गेलो तर ॲट ए टाईम मला 3 बाजू दिसतील, किंवा मी ह्या साईडला जरी गेलो तरी 3च बाजू बघू शकतो. मी चौथ्या बाजू बघू शकत नाही. तर बघा, जसं आता हा टॉपला कोण आहे, 1, तर तुम्ही आणि मी हा 1 बघू शकतायत, पण 1चा जो खाली आहे तो आपण बघू शकत नाही. म्हणजे आपण जी बाजू बघू शकतो तर त्याच्या विरुद्ध बाजू आपण बघू शकत नाही. तर तुम्हाला आणि मला दोघांना 1 दिसतोय, तर 1 आपण बघू शकतो, पण त्याच्या खालची बाजू आपण बघू शकत नाही. तर ही एक बाजू बघितली. नंतर तुम्हाला ही बाजू दिसते बघा, इथं 2 आहे, पण 2च्या विरुद्ध बाजू जी ती तुम्ही बघू शकत नाहीये. आणि इकडं तुमचा 4 आहे, आणि 4च्या विरुद्ध बाजू तुम्ही इथं बघू शकत नाहीये. तर मित्रांनो, तुम्हाला 3 बाजू दिसत आहेत, ही 1, ही 2, ही 3. आणि मला सुद्धा 3च बाजू दिसत आहेत, ही 1, ही 2, ही 3. जर मी इकडं जरी गेलो तर मला हा 4, हा 1, हा 5 3च बाजू दिसणार. आणि जर मी इकडं जरी गेलो तरी मला हा 3, हा 2, हा 1 मला 3च बाजू दिसणार. मला 4 बाजू ॲट ए टाईम मला 4 बाजू बघता येणार नाही. तर तुम्ही ठोकळ्याला जर पूर्ण चक्कर जरी केला, एक रिव्हॉल्युशन जरी केला, तरी तुम्ही ठोकळ्याच्या कुठल्याही अँगलवरून बघितलं तरी तुम्हाला ठोकळ्याच्या जास्तीत जास्त 3 बाजू दिसू शकतात, चौथी बाजू दिसणार नाही. आणि ज्या 3 बाजू आपण बघतो त्याच्या विरुद्ध 3 बाजू आपल्याला दिसत नाही. तर ठोकळ्याच्या जास्तीत जास्त 3 बाजू आपण बघू शकतो. ठोकळ्याच्या जास्तीत जास्त 3 पृष्ठफळ आपण बघू शकतो. आलं मित्रांनो लक्षामध्ये? आता याच्यावरून स्टँडर्ड आयसवर आपण या ठिकाणी उदाहरण बघणार आहोत. जेव्हा आपण ठोकळ्याच्या 3 बाजू बघू शकतो, म्हणून आपल्याला उदाहरणात देताना कधी 3 बाजू आपल्याला दिलेल्या असतात. तर बघा मित्रांनो, तर एक प्रश्न आपण या ठिकाणी बघतो. तर या ठोकळ्याच्या मी काय करतो, 3 प्रतिमा काढून घेतो. तर 3 प्रतिमा मी ठोकळ्याच्या काढल्या. आता बघा, आपण यावर एक उदाहरण बघणार आहोत मित्रांनो. बघा, आता मी या ठोकळ्याला या पद्धतीने ठेवलं, या पद्धतीने. तर बघा, टॉपला कोण आहे मित्रांनो? टॉपला आहे 1. तर या ठिकाणी 1 आहे मित्रांनो. तर इथं मी काय घेतलं, टॉपला 1 घेतला. त्याच्यानंतर इथं बघा, इथं तुम्हाला कोण दिसतोय या साईडला? इथं तुम्हाला दिसतोय 3 दिसतोय. कोण दिसतोय? 3. तर त्याच्या ह्या बाजूला कोण घेतला? मी इथं 3 घेतला. आणि तुम्हाला या बाजूला कोण दिसत आहे? या बाजूला दिसतोय तुम्हाला 2 दिसतोय. तर या ठिकाणी मी घेतला 2. तर आता मी काय करतो, याच ठोकळ्याला फिरवलं, वेगळ्या पद्धतीने फिरवलं. तर फिरवल्यानंतर असा उभा केला. कशा पद्धतीने? या पद्धतीने. तर बघा, हा टॉपला 3 आहे,
टॉपला कोण आहे 3, म्हणजे या ठिकाणी टॉपला कोण गेला 3 गेला बरोबर. आता तुम्हाला ही बाजू दिसते तर या बाजूला कोण आहे 5, म्हणजे माझ्या ह्या हाताला कोण आहे 5, तर इथं घेतला 5. आणि या बाजूला बघा मित्रांनो, या बाजूला कोण आहे 6, तर या बाजूला घेतला 6. बघा मित्रांनो, जर मी उलट लिहिलं असतं 5 इकडं आणि 6 इकडं तर उत्तर काय होऊन गेलं असतं, चुकून गेलं असतं. दुसरी गोष्ट, या ज्या 2 प्रतिमा आहेत त्या या एकच ठोकळ्याच्या आहेत, त्या वेगवेगळ्या ठोकळ्याच्या नाही. तर बघू, आता मी याला पुन्हा रोटेट केलं. रोटेट केल्यानंतर मी या ठिकाणी याला या पद्धतीने ठेवलं. तर आता बघा, हा टॉपला कोण आहे 2 आहे, तर टॉपला कोण घेतला 2 घेतला. मित्रांनो, आपण प्रॅक्टिकली उदाहरण बघतोय, प्रॅक्टिकली. तर या ठिकाणी कोण आहे 2 आहे. त्याच्यानंतर ही बाजू तुम्हाला दिसते, ही बाजू, तर ही बाजू तुम्हाला दिसते तर त्याच्या विरुद्ध बाजू दिसत नाही. तर इथं तुम्हाला कोण दिसते, इथं दिसते तुम्हाला 3, तर ह्या साईडला जो आहे तो कोण आहे 3 आहे. तर इथं कोण घेतला 3 घेतलं. आणि ही जी बाजू आहे तर इथं कोण आहे 1 आहे, इथं कोण आहे 1 आहे. तर आता असे डायग्राम काढल्यानंतर मला प्रश्न विचारला की 3 या अंकाच्या विरुद्ध अंक कोणता, विरुद्ध अंक कोणता. हू इज द अपोजिट साइड ऑफ 3, डिजिट 3. तर 3च्या विरुद्ध आपल्याला शोधायचं आहे. तर बघा मित्रांनो, याच्यात 2-3 ट्रिक आहेत शोधण्याच्या, पण बेस्ट ट्रिक जी असणार आहे त्या ट्रिकने आपण जाऊया. परंतु मी तुम्हाला सगळ्या ट्रिक सांगणार आहे की कशा पद्धतीने आपण शोधू शकतो. तर बघा, पहिली ट्रिक काय असणार मित्रांनो, तर सगळ्यात पहिले स्टेप 1 असणार आहे, स्टेप 1. तर सगळ्यात पहिले हे शोधायचं की दिलेला ठोकळा हा स्टँडर्डाइज आहे का नाही. जर मला कळालं की हो बाबा दिलेला ठोकळा स्टँडर्डाइज आहे, मानस ठोकळा आहे, तर मानस ठोकळ्याचा नियम असतो 1च्या विरुद्ध 6, 2च्या विरुद्ध 5 आणि 3च्या विरुद्ध 4. तर हा मानस ठोकळ्याचा नियम असतो. म्हणजे 1च्या विरुद्ध 6, विरुद्ध बाजूंची बेरीज 7, 2च्या विरुद्ध 5, विरुद्ध बाजूंची बेरीज 7, 3च्या विरुद्ध 4, विरुद्ध बाजूंची बेरीज 7. तर मला पहिले हे शोधायचं आहे की दिलेला ठोकळा स्टँडर्डाइज आहे का नाही आहे. तर मी काय करतो मित्रांनो, बघा, सगळ्यात अगोदर इथं मी स्टँडर्डाइज शोधण्यासाठी काय करतो, मी इथं कोणाची बेरीज 7 येते का ते बघतो. तर इथं 3 अंक दिलेले आहेत. पहिल्या आकृतीमध्ये ही डायग्राम पहिली आहे, तर इथं कोण दिलं, 1 दिला आहे, 2 दिला आहे, 3 दिला आहे बरोबर. तर मला सांगा 1, 2 आणि 3 दिला आहे, तर यांची बेरीज 7 येते का, नाही येते. यांची बेरीज 7 येते का, नाही येते. यांची बेरीज 7 येते का, नाही. 1 आणि 2 3, 2 आणि 3 5, 3 आणि 1 4. तर कोणाची बेरीज 7 आली नाही. तर पहिले मला हे कळालं की हा स्टँडर्डाइज आहे. पण इथंच नाही तर ते सगळीकडे तो रूल फॉलो झाला पाहिजे. तर बघा, 3 आणि 5 8, 5 आणि 6 11, 6 आणि 3 9, म्हणजे इथंही कोणाची बेरीज 7 आली नाही. 3 आणि 1 4, 2 आणि 1 3, 2 आणि 3 5, तर इथेही कोणाची बेरीज 7 आली नाही. याचा अर्थ हा दिलेला ठोकळा स्टँडर्डाइज आहे, मानस ठोकळा आहे. आणि मानस ठोकळा असल्यामुळे मला इथं विचारलं होतं की 3च्या विरुद्ध अंक कोणता, तर 3च्या विरुद्ध अंक कोणता मित्रांनो, 3च्या विरुद्ध अंक आहे 4, 1च्या विरुद्ध अंक आहे 6 आणि 2च्या विरुद्ध अंक आहे 5, कारण की हा मानस ठोकळा आहे. म्हणजे मला इथं कुठलीही ट्रिक वापरायची गरज पडली नाही. समजा मित्रांनो, जर या ठिकाणी चुकून इथं 3 घेतला, इथं काय घेतला 4 घेतला, तर 3 आणि 4 एकमेकांचे शेजारी झाले. काय झाले, शेजारी. म्हणजे बघा, स्टँडर्ड ठोकळ्यामध्ये 3च्या विरुद्ध कोणाला पाहिजे, 3च्या विरुद्ध 4 आला पाहिजे होता. म्हणजे याचा अर्थ असा होतो, तुम्ही एक तर 3ला बघू शकतात, एक 4ला बघू शकतात, दोघांना ॲट अ टाइम बघू शकत नाही. पण झालं काय, या ठिकाणी हे विरुद्धला आहेत, परंतु साधारण ठोक्यात काय होतं, ते शेजारी बसून जातात. इथं 4 आणि 3 आपण ॲट अ टाइम बघू शकतोय, तर हे काय झालं, इथं शेजारी झाले. याचा अर्थ स्टँडर्ड ठोकळा होणार नाही, तो साधारण ठोकळा असणार आहे. मग साधारण ठोक्यात कोणकोणच्या विरुद्ध आहे ते सांगता येत नाही. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी होता आपला 2 होता, तर हा स्टँडर्ड ठोकळा आहे. तर इथं 3च्या विरुद्ध कोण आहे मित्रांनो, 3च्या विरुद्ध आहे 4. ही झाली पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत आपण बघूया की दुसऱ्या पद्धतीनुसार आपण कसं उत्तर शोधू शकतो. बघा, दुसरी पद्धत आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, इथं काय करायचं, अशी एखादी डायग्राम शोधायची की ज्या ठिकाणी एकच अंक मॅच होतोय, तर बघा, आता या ठिकाणी बघा, हे 2 डायग्राम आहेत बघा.
तर इथं काय होतोय, एकच अंक मॅच होतोय. कोण मॅच होतोय, इथं 3 आहे आणि इथं 3 आहे, मात्र उरलेले 2 अंक इथं मॅच होत नाही. बघा इथं 3 आहे, इथं 3 आहे, एक अंक मॅच झाला पण 2 अंक मॅच नाही होते. तर इथं 2 आहे, इथं 2 नाही आहे, इथं 1 आहे, इथं 1 नाही, इथं 6 आहे, इथं 6 नाही, इथं 5 आहे, इथं 5 नाही. म्हणजे असे 2 सेट शोधायचे की ज्या ठिकाणी एकच अंक मॅच होणार. तर हे 2 डायग्राम मला भेटले, तर हिची मला आवश्यकता नाही, हिची मला आवश्यकता नाही. जर मला उत्तर शोधायचं राहिलं असतं तर मी यांचा सुद्धा वापर करू शकलो असतो. म्हणजे एकतर उत्तर मी डायग्राम 1 आणि डायग्राम 2, डायग्राम 1 आणि डायग्राम 2चा वापर करून उत्तर काढू शकतो, कारण की दोघं डायग्राममध्ये एकच अंक मॅच होतोय. नाहीतर मी डायग्राम 2 आणि डायग्राम 3चा पण वापर करू शकलो असतो, कारण की इथं सुद्धा एकच अंक मॅच होतोय. तर बघा इथं 3 आहे, इथं 3 आहे, मात्र इथं 6 आहे, तर इथं 6 नाही आहे, इथं 5, इथं 5 नाही, इथं 1 आहे, इथं 1 नाही, इथं 2 आहे, इथं 2 नाही. म्हणजे अशा डायग्राम मला चूज करायचे आहेत की ज्या ठिकाणी फक्त एकच कॉमन अंक मॅच होणार आहे. तर मी 1 आणि 2चा उपयोग करून पण उत्तर शोधू शकतो आणि 2 आणि 3चा पण उपयोग करून उत्तर शोधू शकतो. तर पहिले मी काय करतो, 1 आणि 2चा उपयोग करतो. तर बघा इथं काय करायचं, सिंपल मित्रांनो, इथं काय करायचं, तर बघा या ठिकाणी जो कॉमन अंक आहे, कॉमन कोण आहे 3, तर इथं मी 3वर पेन ठेवला. इथं आपण क्लॉकवाईज टेक्निक वापरणार आहे. कोणती मित्रांनो, क्लॉकवाईज. तर इथं 3वर पेन ठेवला आणि घड्याळाचा काटा जसा फिरतो क्लॉकवाईज, तसं 3 नंतर भेटला मला 2 आणि 2 नंतर भेटला मला 1. तर मी याला इथं लिहिलं 3 नंतर भेटला मला 2 आणि 2 नंतर भेटला मला 1. तसंच इथं जो कॉमन अंक असणार आहे तिथं पेन ठेवायचा आणि त्याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवायचं. तर 3च्या खाली इथं कोणाला 3 आला. आता घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवतो, तर 3 नंतर कोण भेटला मला 5, 5 नंतर कोण भेटला मला 6, तर इथं घेतला 5, 3 नंतर कोण भेटला होता 5, 5 नंतर कोण भेटला 6. आता बघा मित्रांनो, इथे मला सांगा 3च्या विरुद्ध स्वतः 3च येईल का? मला इथं सांगा, हा जो 3 अंक आहे इथे, तर 3च्या विरुद्ध स्वतः 3 येऊ शकतो का? नाही येऊ शकत. तर इथं याला मी खोडला आणि इथं मला कोण दिसत नाही, 1 आहे, 2 आहे, 4 नाही आहे, 4 नाही, 3 आहे. मग इथं काय घेतला 4. तर याचा अर्थ आला 3च्या विरुद्ध इथं 4 आहे, 2च्या विरुद्ध 5 आहे आणि 1च्या विरुद्ध काय आहे 6 आहे. मला विचारलं 3च्या विरुद्ध कोण आहे, तर 3च्या विरुद्ध कोण आहे 4 आहे. तर इथं क्लॉकवाईज टेक्निक वापरली. सेम टेक्निक मी यांचाही वापर करून उत्तर शोधू शकतो. तर मित्रांनो हा स्टँडर्ड डायस होता. आता मी साधारण डायस घेतो. कोणता डायस घेतो मित्रांनो? साधारण. तर हा माझ्या हातात साधारण डायस आहे. त्याचं एक उदाहरण या ठिकाणी आपण बघूया. आय होप की तुम्हाला हे समजत असेल. व्हिडिओ खूप लेंथी होणार आहे, परंतु फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. थेरी मी याच व्हिडिओमध्ये संपवणार आहे, भले तो व्हिडिओ लेंथी जरी झाला तरी चालेल. तर बघा आता हा साधारण डायस आहे, याच्यावरून एक उदाहरण बघूया. तर मी आता काय करतो, यावेळेस इथं 4 ठोकळे तयार करतो. किती ठोकळे? 4. हा एक, हा 2, हा 3, हा 4. कधी 3 डायग्राम मिळू शकतात, कधी 2 डायग्राम मिळू शकतात, तर कधी 4 डायग्राम मिळू शकतात. तर बघा आता या ठिकाणी मी हा ठोकळा घेतो. आता इथं हा साधारण ठोकळा असल्यामुळे कोण कोणच्या विरुद्ध मला सांगता येणार नाही. जसं आता हा जर स्टँडर्ड डायस राहिला असता माझ्या हातात, तर तुम्हाला कोण दिसतोय 6, तर मी इथं मला 1 दिसतोय, तर तुम्हाला 6 दिसतोय. मी सांगू शकतो की तुम्हाला 6 दिसतोय का, मला 1 दिसतोय. जर आता तुम्हाला इथं 5 दिसतोय, तर मला इथं 2 दिसतोय. तर मला 2 दिसल्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो तुम्हाला 5 दिसतोय, कारण की आता रूल फॉलो होतोय. विरुद्ध बाजूंची बेरीज 7. आता बघा तुम्हाला 4 दिसतोय का, कारण की मला इथं 3 दिसतोय. पण इथं तसं नाही मित्रांनो. इथं कोण कोणाच्या विरुद्ध आहे ते मला सांगता येणार नाही. जसं आता इथं 1 आहे, इथं काय 1 आहे, त्याच्यानंतर इथं 3 आहे, बरोबर. तर आता मी याला जर फिरवल्यानंतर जर माझ्यासमोर हा आला, तर मला इथं 4 दिसतोय, पण इथं 3 दिसणार नाही. आता इथं कोण दिसतंय हे बघण्यासाठी मला पण इकडून यावं लागेल. तर इथं कोण आहे? 5 आहे, कारण की हा रूल फॉलो नाही करत. जिथं रूल फॉलो केला तो तिथं माणूस सांगू शकतं, परंतु इथं रूल फॉलो नाही होतं, इथे कसं सांगणार आहे. तर इथं थोडं आपल्याला जमलिंग होणार आहे. तर आता बघा याला पुन्हा आपण उदाहरण तयार करतो. मी काय करतो, याला रोटेट केल्यानंतर इथं समोर बघा इथं टॉपला कोणाला 1 आला, तर तुम्हाला आयटेम ठोकायचे 3 बाजू आहेत. हा आता मला हे नाही कळणार की इथं कोण दिसतं, इथं कोण दिसतं. त्याकरता आता मी तुमच्या बाजूला येऊन त्याला बघणार आहे. तर इथं टॉपला कोण आहे मित्रांनो? 1 आहे. तर मी पहिले 1 लिहून घेतो, कारण की हा साधारण टोक आहे ना, मी ओळखू नाही शकत कोण कोणाच्या विरुद्ध आहे. तर इकडं कोण आहे? 3 आहे, म्हणजे या बाजूला कोण आहे?
3 आहे। आता इथे बघतो मी तर इथं कोण आहे, इथं 4 आहे, म्हणजे मला इथं कोण भेटला, 4 भेटला। बघा मित्रांनो, जर लिहिण्यात जर चुकी झाली तर आपलं उत्तरच निघणार नाही इथे, त्याकरता सांभाळून लिहावं लागणार आहे। पुन्हा याला रोटेट केला, रोटेट केल्यानंतर बघा इथं टॉपला मी आता घेतला 5, टॉपला कोण घेतला 5, तर सेम टोकाच्या इथं घेतला, टॉपला घेतला 5, तर टॉपला 5 घेतल्यानंतर इकडं कोण आहे, 1 आहे, तर या बाजूला कोण आहे, 1 आहे, आणि हा टॉपला 5 आहे, इथं 1 आहे, तर इथं कोण आहे, तर इथं मला बघू द्या, इथं आहे 6, तर या ठिकाणी घेतला 6। पुन्हा मी काय केला, त्याला रोटेट केला, रोटेट केल्यानंतर आता हा समोर आला, तर इथं कोण घेतला, इथं घेतला 2, कोण घेतले, इथं टॉपला 2 घेतला। आता इथं कोण आहे, इथं आहे 3, तर याच बाजूला आहे 3, आणि त्याच्या या बाजूला आहे 4, इथं आहे 4। मग पुन्हा याला मी रोटेट केला, आणि रोटेट करून मी याला अशा पद्धतीने ठेवलं, तर इथं टॉपला कोण आहे 5, टॉपला 5 कुठं आलाय का, आलेला, आपण बदलून घेऊया, इथं टॉपला घेतला 4, बघा इथं टॉपला कोण आहे 4, तर इथं टॉपला घेतला 4, त्याच्या या बाजूला कोण आहे 3, तर या बाजूला आहे 3, आणि ह्या बाजूला आहे त्याचा 1, तर या बाजूला कोण आहे 1 आहे। तर बघा असं मी डायग्राम काढली, आणि आता मी प्रश्न विचारतो की 3च्या विरुद्ध अंक कोणता, 3च्या विरुद्ध अंक कोणता। तर आता सगळ्यात पहिली स्टेप, दिलेला टोका स्टँडर्ड आहे का नॉन स्टँडर्ड आहे ते शोधणं। जर स्टँडर्ड असेल तर व्हेरी इझी, अपोजिट साइड ऑफ 2 सरफेस, ॲडिशन ऑफ 2 सरफेस इज इक्वल टू 7, तर फार इझी असणार आहे। परंतु या ठिकाणी जर हा स्टँडर्ड डायस नसेल तर कोणकोणच्या विरोधात ते सांगता येणार नाही। तर हा जर स्टँडर्ड डायस असेल तर स्टँडर्ड डायसमध्ये एकाच्या विरुद्ध 6, 2च्या विरुद्धमध्ये 5, आणि 3च्या विरुद्धमध्ये 4। परंतु हा स्टँडर्ड डायस असेल तर मग मी डायरेक्ट उत्तर सांगू शकतो की 3च्या विरुद्ध कोण आहे 4, पण हा स्टँडर्ड डायस नसेल तर त्यावेळेस मला बघावं लागेल मित्रांनो की कोणकोणच्या विरोधात, मग ट्रिक वापरावं लागेल। तर आता स्टँडर्ड डायस नाही आहे हे कसं सिद्ध होतं आहे, बघा इथं असे एक डायग्राम शोधा की ज्यांची दिसणाऱ्या बाजूंची बेरीज 7 येते। तर बघा इथे 3 आणि 4ची बेरीज काय येते 7, तर मित्रांनो 3 आणि 4 अपोजिट पाहिजे होते, कसे पाहिजे होते, अपोजिट, पण ते बसले शेजारी। स्टँडर्ड डायसमध्ये काय होतं, 3च्या विरुद्ध कोण असतो, स्टँडर्ड डायसमध्ये 3च्या विरुद्ध असतो 4, विरुद्ध बाजूंची बेरीज 7, पण सिंपल डायसमध्ये 3 आणि 4 शेजारी बसून घेतले। बघा हा इथं 4 आहे ना, तर त्याचा शेजारी कोणाला, हा शेजारी कोणाला 3, अपोजिटला नाही आला, इथं कोणाला, इथं 5 आलेला आहे। तर बघा 3 आणि 4ची बेरीज झाली 7, शेजाऱ्यांची बेरीज झाली 7, तर एक तर मला 3 दिसला पाहिजे होता, 4 नको दिसायला पाहिजे होता, किंवा एक तर 4 दिसला पाहिजे होता, 3 नको दिसला पाहिजे होता, पण दोघी दिसत आहेत, याचा अर्थ ते शेजारी बसले, म्हणजे हा जो आहे तो स्टँडर्ड डायस नसून काय आहे, सिंपल डायस आहे। इथं पण बघा 1 आणि 6ची बेरीज 7 येते, सिंपल डायस, 4 आणि 3 7, 4 आणि 3 7, सिंपल डायस। आलं मित्रांनो लक्षात। आता बघा मला इथं मग तर मला सांगता येणार नाही कोण कोणाच्या विरुद्ध आहे, हा स्टँडर्ड राहिला असता तर 1च्या विरुद्ध 7, 2च्या विरुद्ध 5, आणि 3च्या विरुद्ध 4, पण आता इथे बघा इथे मी कसं शोधणार, तर इथं असे डायग्राम सिलेक्ट करतो की ज्यांचा एकच अंक मॅच होते, कुठली पण सिलेक्ट करू शकता, कुठल्या पण 2 डायग्राम। तर चला बघूया कुठे, बघा इथे 1 आहे, इथे 1 आहे, मात्र इकडे 3 4, इथं 5 6, म्हणजे मला यांच्या दोघांचा वापर करून मला उत्तर काढता येईल, यांच्या दोघांचा वापर करून मला उत्तर काढता येईल। अजून कोणती डायग्राम आहे की जिथं एकच अंक मॅच होतोय, इथं 4 3 नाही, 4 3 नाही, हे घेऊ शकत नाही। अजून कोणती डायग्राम आहे, बघा इथं 1 मॅच होतोय आहे, आणि इथे पण 1 मॅच होतोय, तर इथं मी या डायग्रामचा वापर करू शकतो। बघा इथं 1 मॅच होतोय, इथं 1 मॅच होतोय, नंतर इथं 5 आहे 6 आहे, इथं 4 आहे 3 आहे, म्हणजे एकच अंक मॅच होतोय। एकतर मी आकृती नंबर 1 आणि आकृती नंबर 2चा वापर करून उत्तर शोधू शकतो, किंवा आकृती नंबर 2 आणि आकृती नंबर 4चा वापर करून उत्तर शोधू शकतो। अजून आहे का असं कुठली डायग्राम, पहिली आणि तिसरी जर घेतली तर इथं 3 4, इथं 3 4, म्हणजे उत्तर येणार नाही। जर मी तिसरी आणि चौथी घेतली तर इथं 4 3, इथं 4 3, म्हणजे काढता येणार नाही। पण मला जी डायग्राम हवी होती
की ज्याच्यात एकच अंक मॅच झाला पाहिजे ते सापडली, एकतर या दोघांचा वापर करून शोधू शकतो किंवा दुसऱ्या आणि चौथ्या डायग्रामचा वापर करून शोधू शकतो. तर मी काय करतो या ठिकाणी, मी पहिल्या 2 डायग्रामचा वापर करतो. तर बघा क्लॉकवाईज टेक्निक आपण वापरणार. इथं कॉमन अंक कोणता आहे, कॉमन अंक आहे 1. तर पेन ठेवला एकावर, पेन कुठे ठेवला एकावर, मग घड्याळाच्या दिशेने काट्याला फिरवलं, नंतर भेटला 4 आणि पुढचं स्टेशन आलं 3. तर इथं घेतला 1, त्याच्या पुढं आला 4 आणि त्याच्या पुढे घेतला 3. आता इथं पेन ठेवला तर एकाच्या खाली कोण आला, एकाच्या खाली आला 1 आणि इथून घड्याळाच्या दिशेने फिरवलं, इथं आला 5, 5 नंतर आला 6. तर इथं आला 5, 5 नंतर आला 6. तर बघा मित्रांनो, आता इथं एकाच्या विरुद्ध स्वतः 1 येऊ शकतो का, नाही येऊ शकत. त्याला खोडला, कोण राहिला, राहिलेला कोण आहे बघा, तर राहिलेला 1 आहे, 2 नाही दिसत, इथं काय घेतला 2. तर याचा अर्थ काय आला, एकाच्या विरुद्ध आहे 2, 4च्या विरुद्ध आहे 5 आणि 3च्या विरुद्ध आहे 6. तर बघा या ठिकाणी आपण बघूया साधारण टोक्यामध्ये, तर एकाच्या विरुद्ध कोण दिलाय मित्रांनो 2. तर बघा इथं एकाच्या विरुद्ध आहे 2, हा इथं उलटा दिसतोय पण समजून घ्या, इथं काय आहे 2. त्याच्यानंतर बघा इथं 4च्या विरुद्ध कोण दिला आहे 5. तर इथं बघा 4च्या विरुद्ध कोण दिला आहे 5, हा 4 आहे, असा केल्यावर हा 4 आणि हा इथं कोण आहे 5, 4च्या विरुद्ध 5. आणि 3च्या विरुद्ध कोण आहे 6. तर हा इथं 3 आहे, 3च्या विरुद्ध कोण आहे 6, 3च्या विरुद्ध 6. बघा इथं, तर या पद्धतीने 3च्या विरुद्ध कोण आहे 6 आहे. बरोबर, तर अशा पद्धतीने हा असं उत्तर तुम्ही शोधू शकतात. याला अजून एक दुसरी ट्रिक आहे मित्रांनो, दुसरी ट्रिक मला इथं विचारलंय 3च्या विरुद्ध कोण आहे, कोणाच्या विरुद्ध 3च्या विरुद्ध. तर बघा मी दुसरी ट्रिक इथं क्लॉकवाईज ट्रिक वापरली, तर अजून एक ट्रिक आहे ती सांगतो बघा कसं करणार. तर बघा मित्रांनो, प्रश्न होता की 3च्या विरुद्ध कोण. तर मला मित्रांनो सांगा 3च्या विरुद्ध कोण कोण येऊ शकतं. तर ठोक्यावर एकूण 6 अंक आहे, तर 1 येऊ शकतो, 2, 3, 4, 5 आणि 6. 3च्या विरुद्ध कोण कोण येऊ शकतं, 1, 2, 3, 4, 5, 6. आता मला सांगा 3च्या विरुद्ध जाऊन स्वतः 3 कसं काय बसू शकतो का, नाही ना. मग मी याला 3ला काय केलं, बाद केलं. मग आता बघा मला इथं सांगा, या ठिकाणी 3 कुठं कुठं दिसतोय, तर 3 इथं आहे पहिल्या डायग्राममध्ये, इथे पण आहे, इथे पण आहे, बरोबर. तर आता या ठिकाणी बघा मला 3चा शेजारी कोण आहे ते शोधलं मी. कोणाचा, 3चा शेजारी कोण आहे. तर 3चा शेजारी कोण आहे, 1 आहे, 4 आहे. याचा अर्थ 3चे शेजारी जर 1 आणि 4 आहे तर ते त्याच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. तर मी काय केलं, 3चा शेजारी कोण आहे, 4ला कट केलं आणि 1ला कट केलं. मग आता अजून 3 कुठे दिसतोय, 3 दिसतोय मला या ठिकाणी, कुठे दिसतोय, इथे दिसतोय. तर इथं 3चा शेजारी कोण आहे, 2 आणि 4. तर 4ला मी ऑलरेडी बाद केला आहे, 4ला मी ऑलरेडी बाद केलं आहे. अजून बाद कोण करेल, तर 2 आहे, तर 2ला मी काय करतो, बाद करतो. 2ला काय करतो, बाद करतो. आता इथं काय झाली आहे, इथं अजून एखाद्या ठिकाणी 3 आपल्याला हवा होता. आपण इथं अजून एक डायग्राम वाढवू, म्हणजे आपल्याला इथं 5 किंवा 6 मध्ये दोघांना एकाला काय करता येईल, बाद करता येईल. तर बघा या ठिकाणी काय केलं मी, हा 3 घेतला, हा 3 घेतला आणि ही डायग्राम या ठिकाणी शो केली. बघा अजून एक आपण या ठिकाणी वाढवला, कारण की आपल्याला दोघांपैकी एक काय करायचं आहे, बाद करायचं आहे. तर हा 3 आहे, टॉपला कोण आहे 3, तर टॉपला घेतला 3, बरोबर. आणि या साईडला कोण आहे 5, तर या बाजूला कोण आहे 5 आणि या बाजूला कोण आहे 1, तर या बाजूला आहे 1, बरोबर. तर आता 5व्या डायग्राममध्ये मी बघतो, तर इथं 3 इथं होता, इथे होता, इथे होता. आता इथं पुन्हा 3, तर 3च्या शेजारी कोण आहे, 3च्या शेजारी आहे 1, 3च्या शेजारी आहे 1 तर ऑलरेडी बाद केला आहे. मग 3चा शेजारी कोण आहे 5. याचा अर्थ 3च्या विरोधामध्ये 5 जाऊ शकत नाही, कारण की तो शेजारी बसलाय ना. तर इथं 5ला पण काय केलं, बाद केलं. मग राहिला कोण 6. तर 3च्या विरुद्ध कोण आला, इथं 3च्या विरुद्ध आला 6. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी उत्तर शोधू शकतो. आलं मित्रांनो लक्षात. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी उत्तर आपण फाइंड आउट केलेलं आहे. आता या ठिकाणी बघा असे भरपूर सारे उदाहरण आपल्या या ठिकाणी येणार आहे. तर आपण एक उदाहरण पुन्हा या ठिकाणी असं बघणार आहोत, म्हणजे तुम्हाला समजायला थोडं सोपं जाईल.
बघा हे उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. बघा या ठिकाणी हे उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आय होप की तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. अंक थोडे पुसट आहेत तरी आपण समजूया. मी थोडं ड्रॉ करून घेतो. अंक हा 6 आहे, हा 3 आहे, हा 2 आहे, पुन्हा 6 आहे, हा 2 आहे, हा 4 आहे, त्यानंतर हा 5 आहे, हा 6 आहे, हा 4 आहे, हा 1, हा 4, हा 2 आणि विचारले 6 या अंकच्या असलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध अंक कोणता. तर पर्याय दिला आहे आपल्याला 1, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 4. तर 6च्या विरुद्ध कोणते आपल्याला शोधायचे आहे. तर सर्वात पहिले मित्रांनो काय करणार, दिलेल्या प्रश्नामध्ये जर ठोकळ्याच्या ज्या डायग्राम दिल्या आहेत हा स्टँडर्ड ठोकळा आहे का नॉन स्टँडर्ड ठोकळा आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर मला सांगा मित्रांनो इथं कोणाची बेरीज 7 येते का सांगा. 2 आणि 6 8, 6 आणि 3 9, 3 आणि 2 5. आली कोणाची बेरीज 7 नाही. इथे कोणाची बेरीज 7 नाही. इथे येते का नाही. इथे येते का नाही. तर कोणाची बेरीज इथं 7 येत नाही. तर याचा अर्थ हा स्टँडर्ड डायस आहे. एकाच्या विरुद्ध 6, 2च्या विरुद्ध 3, दोनाच्या विरुद्ध 5 आणि 3च्या विरुद्ध 4. तर याचा अर्थ आपल्याला प्रश्न विचारला होता एकाच्या विरुद्ध कोण. तर एकाच्या विरुद्ध कोण येणार 6च्या विरुद्ध कोण. तर 6च्या विरुद्ध 1. कारण की हा जो ठोकळा होता हा कसा होता मित्रांनो, हा स्टँडर्ड ठोकळा होता. आता आपण असं एक दुसरं उदाहरण घेऊया. दुसरं उदाहरण बघा. नॉन स्टँडर्ड डायसचं आपण या ठिकाणी उदाहरण घेऊया. बघा हे उदाहरण नॉन स्टँडर्ड डायसचं आहे. बघा होप सो की तुम्हाला इथं क्लिअर दिसत असेल. तर हे जे उदाहरण आहे हे नॉन स्टँडर्ड डायसचं आहे. तर बघा या ठिकाणी हे उदाहरण आपण घेतलेलं आहे आणि आपल्याला प्रश्न आहे इथं हा 1 आहे 2 3 2 4 5 2 5 3 1 6 3. तर आपल्याला प्रश्न आहे हा 1 आहे, हा 2 3 2 4 5 2 5 3 1 6 3. प्रश्न आहे की वरील गणांच्या आकृतीवरून 2च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येईल ते आपल्याला शोधायचं. 2च्या विरुद्ध. तर सगळ्यात पहिले मी प्रयत्न करतो की या दिलेला ठोकळा स्टँडर्ड आहे का नॉन स्टँडर्ड आहे ते शोधणं. तर बघा इथं कोणाची बेरीज 7 येते का नाही येते. म्हणजे मला पहिलीच डायग्राम बघून असं वाटलं की हा स्टँडर्ड आहे असावा. पण मित्रांनो मत लगेच देऊ नका, पुढे काहीतरी वेगळं असू शकतं. तर या ठिकाणी पुन्हा इथं यांची बेरीज 7 आली. 2 आणि 5 7. तर याचा अर्थ हा ठोकळा स्टँडर्ड नाही. मग कोणीही कोणाच्या विरुद्ध बसू शकतं. 2च्या विरुद्ध 6 पण असू शकतो, 4 पण असू शकतो, 3 पण असू शकतो, 2 पण असू शकतो. तर इथं मला क्लिअर सांगता येणार नाही. तर आता मला या ठिकाणी सोडवायचं आहे की उत्तर कसं सोडवणार. तर इथं 2 ट्रिक आहेत. तर 2 ट्रिकने यामध्ये पहिले आपण क्लॉकवाईज ट्रिक वापरू. कोणती क्लॉकवाईज. तर अशी डायग्रामचं सिलेक्शन करा की जिथं एकच अंक मॅच होईल. किती अंक एकच अंक. तर बघा कोणता डायग्राम आहे असा. तर बघा या ठिकाणी 1 आहे आणि बघा इथं 2 आहे, इथं 2 आहे. तर यांच्या दोघांचं सिलेक्शन मी करू शकतो. इथं फक्त कोण मॅच झाला, इथं हा 2 आणि इथं हा 2 मॅच झाला. बाकीचे अंक मॅच होत नाही. अजून कोणाचं सिलेक्शन करू शकतो मी या पहिल्या आणि आपण डायग्रामचं सिलेक्शन करू शकतो. इथं 1 आहे, इथं 1 आहे. एकच अंक मॅच होतोय, एकच अंक मॅच होतोय बरोबर. तसं अजून कोणाचं सिलेक्शन करू शकतो बघा यांचं पण सिलेक्शन करू शकतो. नाही यांचं नाही करू शकत का. इथं 2 आणि 5, इथं 2 आणि 5 मॅच होते म्हणजे मी यांचं सिलेक्शन करू शकत नाही बरोबर. तर आता बघा मी काय केलं, मी पहिल्या आणि दुसऱ्या डायग्रामचा वापर करून या ठिकाणी
सोडवण्याचा प्रयत्न करतो. तर बघा कसं सोडवणार. तर या ठिकाणी जो कॉमन अंक आहे तो घेणार. कॉमन अंक कोण आहे, इथं आहे 2. तर इथं 2वर पेन ठेवला आणि त्याला घड्याळाच्या दिशेने फिरवलं. घड्याळाच्या दिशेने 1 भेटला, नंतर भेटला 3. तर इथं पहिले 2 घेतला, त्याच्यानंतर भेटला 1, त्याच्यानंतर भेटला 3. आता काय केलं, पुन्हा इथं क्लॉकवाईज फिरवतो. कॉमन अंकावर ठेवला. कॉमन कोण आहे 2, तर 2च्या खाली आला 2. त्या ठिकाणी पुन्हा फिरवलं, नंतर आला 5, 5 नंतर आला 4. तर इथं आला 5, 5 नंतर आला 4. तर आता इथं 2च्या विरुद्ध स्वतः 2 येईल का मित्रांनो, कसं शक्य आहे. 2च्या विरुद्ध स्वतः 2 येऊच शकत नाही. तर इथं कोणता अंक सुटलेला आहे, इथं अंक सुटलेला आहे 6. त्याचा अर्थ 3च्या विरुद्ध आहे 4, 1च्या विरुद्ध आहे 5 आणि 2च्या विरुद्ध आहे 6. माझा प्रश्न होता की 2 या अंकाच्या विरुद्ध कोण, तर 2 या अंकाच्या विरुद्ध कोण आहे 6. पहिला पर्याय 5 होता, तिसरा पर्याय 6 होता, दुसरा 4 होता, चौथा 3 होता. तर आपल्याला उत्तर या ठिकाणी भेटलेलं आहे 6. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे चॅप्टर व्यवस्थितरित्या समजलं असेल. मित्रांनो आपल्याकडे भारत करिअर अकॅडमीमध्ये MPC UPSC बँकिंग, पोलीस, तलाठी, TET जे आता शिक्षक भरती मोठी येत आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सगळ्या प्रकारच्या वॅकन्सीसाठी प्रिपरेशन करून घेतला. तर मित्रांनो खूप मोठी अवाढव्य फी भरू नका. काही महत्त्वाचं नाही एवढी 60-60, 70-70 हजार फी भरणं. काहीच होत नाही मित्रांनो. तुम्हाला स्वतः करावं लागणार आहे. 2-3 महिने क्लास केल्यावर मग तुम्हाला कळतं. तर मित्रांनो ज्या पण ठिकाणी तुम्ही 60-70 हजार फी भरत असाल तिथं पहिले जे जुने स्टुडंट त्यांना विचारा की बाबा 60,000 फी भरून, 50,000 फी भरून, 40,000 फी भरून फायदा झाला का, मिळाला का, तुला काहीतरी जादू भेटली का तुला, तर त्याला विचारा मग ते निर्णय घ्या मित्रांनो. आलं लक्षात मित्रांनो. तर आशा करतो की तुम्हाला व्हिडिओमधले जेवढेही डायस घेतला असेल ते कळालं असेल. मित्रांनो आजचा व्हिडिओ तर बघाच बघा, परंतु पुढचा व्हिडिओ बघायला सुद्धा विसरू नका. मित्रांनो चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये आम्हाला कमेंट टाका की तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे. मित्रांनो जय हिंद, जय भारत. धन्यवाद मित्रांनो.